किनगाव राजा महसूल मंडळात पळसखेड चक्का येथे आज पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे। सायंकाळी 4 ते 6 या वेळेत मुसळधार पावसाने कपाशी आणि सोयाबीन या प्रमुख पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। आधीच 2 महिन्यांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण झाले असताना आता दिवाळीच्या तोंडावर कपाशी पीक पूर्णपणे पाण्यात भिजले आहे। शेतकरी योद्धा कृती समितीचे नेते बालाजी सोसे यांनी सरकारकडे तीव्र शब्दात प्रश्न उपस्थित केला आहे की अगोदर सांगितलेली मदत आजवर मिळाली नाही। जाहीर केलेले 18,500 रुपये प्रति हेक्टर नंतर फक्त बोलण्यापुरते राहिले। दिलेली मदत ही आमच्या कष्टांचा दाम नाही, आमच्या कामाचा दाम द्या अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान प्रशासन, आमदार, खासदार आणि मंत्री स्थानिक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असताना शेतकरी मात्र वाऱ्यावर सोडले गेले आहेत। या पार्श्वभूमीवर बालाजी सोसे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की आता एकत्र या, सरकारला जाग आणा। आदरणीय बच्चूभाऊंनी पुकारलेल्या आंदोलनाला 100% पाठिंबा देऊन नागपूरला चला आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झुंज द्या। शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत, कारण हा संघर्ष जगण्यासाठी आहे।